हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला तर माहितीच आहे, बाहेरकडून कोण जर येतं म्हणून समजलं तरी किती एक्सायटेड असतंय. काय पण असू, माहेर असू, सासर असू, करीत कोण तरी पाहुणं आपल्या घरी यायचं म्हणजे किती एक्सायटेड असतं. हे करू, ते करू, हे करू, ते करू. आणि माझा भाऊ तर खूप दिवसांनी येतोय, त्याच्यासाठी मी आज हे तुम्हाला ते आता दाखवणार आहे, काय काय बनवलं ते. आणि परत म्हणजे मी शूट काय केलं नाही, गडबड असते ना, तुम्हाला तर माहिती असते, गडबड असते त्यासाठी. आणि जर कोणतरी एक एक्स्ट्रा असलं हेल्पर तुम्हाला शूट करण्यासाठी तर चालतंय, म्हणजे पटपट पटपट हे करा. तरी मी छोटं छोटं शूट केलंय, तुम्हाला बघायला हे होईल त्यासाठी. आणि मी तुम्हाला बघूया, भाऊ जर कम्फर्टेबल असला तर मी त्याला तुम्हाला भेटवते, नाहीतर जेव्हा तो कम्फर्टेबल होईल तेव्हा मी तुम्हाला त्याला भेटवते आता. आणि आर्यननं पण मला आज बराच साथ दिला, त्याने मला करायला सगळं जेवण बनवण्यासाठी. त्याला ते खरोखर मला आर्यननं ना खूपच सपोर्ट केला आज त्याला जेवण बनवण्यासाठी. मला सगळं तुम्हाला तर माहितीच आहे, जेवण केव्हा पण बनवायचं असते, एक्स्ट्रा 1-2 लोकांचं तर किती धावपळ, किती गडबड असते ना. त्यासाठी खरोखर लहान मुलं पण म्हणतो खरं, एकदा ना खूप आम्हाला सपोर्ट करतात. आणि जेव्हा त्यांचं पण बरोबर त्यांनाच काहीतरी प्रॉब्लेम असते ना, तेव्हाच लहान मुलं पण किरकिर करतात, नंतर ती पण किरकिर काही करत नसतात. इथे काहीतरी आवाज येईल चटचट, काय आहे? मुंगी आले वाटतं. ही मुंगी तर का प्रत्येक व्हिडिओमध्ये येतेच वाटतं, मुंगी पण. अरे मुंगी, मुंगी आली तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मुंगी यायलाच पाहिजे. काय काय ते मुंगीच आहे ती वाटतं. ठीक आहे, चला बघूया काय काय डिनर केलं आणि तुम्हाला पण दाखवते स्पेशल डिनर आज. त्याच्यामध्ये मी सगळं मिश्रण ना घातलेलं आहे. कांदा, टॅमॅटो, खोबरं आणि बर्फाचे 4 तुकडे आणि खडे मसाले, दालचिनी, चक्री फूल आणि वेलची, थोडं जिरं आणि थोडंसं बडीशेप घालून आता हे मी मिक्सरला वाटून घेते. आणि लंच आता मी करणार आहे त्यासाठी. आणि आज कोणतरी येणार आहे खास, तुम्हाला नंतर समजेल ते कोण येत आहे. आणि त्यासाठी चपाती पण करायला मी पीठ भिजून म्हणजे मळून ना भिजून ठेवलेलं आहे. ती चपाती करण्यासाठी चपाती पण करणार आहे आता खाली. आणि इथं हे काजू आणि मटार आहे ना, काजू आणि मटार आहे ना, ते मी आता शिजवून घेतलेले आहेत. त्याची मी आता भाजी करून घेते. स्वयंपाक सगळा करून झालेला आहे. चपात्या केल्या आहे दुपारी लंचसाठी आणि ही भाजी केलेली आहे मटार आणि हे काजू घालून अशी भाजी केलेली आहे. म्हणजे मी पूर्ण शूट केले नाही आज लंचसाठी. माझ्याकडं ना माझा भाऊ येणार आहे त्यासाठी. आणि भात केला आहे, आता सॅलेड करणार आहे थोडं. गेल्या वेळेला नेक्स्ट टाईमला मी मम्मींच्या इकडं जाणार आहे म्हणून चला जाऊया आपण. म्हणजे आज तुम्हाला मी दाखवतो पूजा आमची. म्हणजे आता सकाळपासून त्यांनी हे करून ठेवले असणार, तर मी तुम्हाला म्हणजे दाखवतो कशी करते मांडव, आपण कशी स्थापना करते ती सगळी तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे मम्मी कसं करते ते. चला. आणि दररोजच्या प्रमाणे आर्यन दादा बसलेत समोर. हे बघा कसे बसलेत समोर दादा. बघा फोटो बघ, मस्ती करायला बघा आर्यन कसं. मामा आला की जास्त नखरे करताय का, मामा बरोबर जास्त मस्ती करतोय. बघा मस्ती करतोय कसा. त्यावेळी हे बघायचं ना, मला मंदिर एक लागतंय ना, हे बघा मस्त असं मंदिर आहे तिथं. नको. आणि तिथं आम्ही दर्शन घेतलं. आर्यन झोपला होता म्हणून मी ना उतरले नाही गाडीमधून. माझा भाऊ आणि मिस्टर त्यांनी दर्शन घेतलं अगरबत्ती वगैरे लावून. हा बघा आर्यू पिल्लू मला झोपला ना म्हणून मी दर्शनासाठी इथं ना उतरलं नाही. हे मंदिर पण छान आहे. आम्ही केव्हा पण गेलो ना गावी तर दर्शन घेऊनच जातो, इथं अगरबत्ती वगैरे लावूनच जातो. आणि मी आज पिल्लू झोपलाय ना, मग तो त्याच्यासाठी मी उतरले नाही. कसं असतंय गाडीतून जाताना बघा. काय 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 चालवता ना गाडी, पप्पा ओरडतात. मग इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ काय म्हणाला मामा. आम्ही सगळी गाडीत बसून आता कंटाळा आला. आता जाऊन मम्मीच्या हाताची एक मस्त पीठ चहा पिलो ना, मग आम्ही फ्रेश होतो. याला बघा कंटाळा आला. हा बघा जरा त्याची तब्येत बरी नाही तरी पण तो मला भेटायला आलेला आहे बघा.
आता वाजलेले आहेत 6:30 आणि आम्ही पोचलोय मम्मीकडे. हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना गेल्या व्हिडिओमध्ये, मम्मीच्या घरी गेल्यावर दाखवतो. हे बघा अशी आमची आई ना लक्ष्मीची स्थापना करते. हे बघा अशी सिंपल खरं छान असते. आणि ती आता पूजा करायला आणि आर्यन पण बसलेला आहे आईच्या बाजूला जाऊन. हे बघा अशी करते, सिंपल अशी पूजा करते. आणि हा मम्मीच्यांचा देवरूम आहे, मग त्याच्या समोरच ती लक्ष्मीची स्थापना पण करते आमची आई. हे बघा असं. पांडागाडी पाहिजे म्हणून मागायला बघा. कुठं आहे पांडागाडी? नाही पिल्लू पांडागाडी इथं. थांब बघ. कुठं जाऊ हाणून मी? पांडागाडी नाही वरती. कुठं जाऊ हाणू? नाही आई दाखव ग त्याला. पांडागाडी वरती आहे म्हणाले. दाखव वरती आहे म्हणे. पांडागाडी बघ दाखवू दे दाखव जा. बघ आई बरोबर. आई आता त्याला दाखवायला जायले. हा हा बघा बाबाईकडनं कसं खायलाय बघा जरा. काय खायला हरियू? हरियू काय खायला? मस्का पाव खायला. अरे बापरे. मामाई खडवायले आर्यनना मस्का पाव. अरे 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 आजी नातूचा टाइम बघा कसा असतोय. आमची पण आजी अशी खडवते आम्हाला. लहान होतो तेव्हा आम्ही खरंच मुडकाने आणि मुडका आणि काय घेतला टाका करायला बघा कशी आजी. बघा 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 कशी लाड करायला. आणि लाड करून देतो बघा कसा आर्यन पण. अग 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 मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्ही सगळे कसे आहात? कसं म्हणाले बघा आई. त्यांना अजून ती कॅमेरा शाय आहेत ना त्याच्यामुळे असं म्हणतात ते. बाय बाय, टेक केअर.